ही एक ताकद आहे आमची सगळ्याची आणि निवडून येणार भाऊसाहेब पाटीलच। म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांनी निर्णय घेतला आणि राज्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये महायुतीचं सरकार आणण्यासाठी यांनी आज शिवाजी महाराजांच्या समोर चंग बांधलाय। ही एक ताकद आहे आमची सगळ्याची आणि निवडून येणार भाऊसाहेब पाटीलच। छत्रपती शिवाजी महाराज की साईनाथ दस्ती समोर बघा मध्ये कशाला आला पुढून गोड मध्ये समोर बघा या समोर बघा। आज शेकडो जणी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतलेला आहे। आज जी इथं आम्ही सगळेजण जमलो ही एक ताकद आहे आमची सगळ्याची आणि निवडून येणार भाऊसाहेब पाटीलच। अहमदपूर शहरामध्ये साईनाथ पाटील आणि त्याच्या मित्रमंडळाने असंख्य मित्रमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित गटाच्या पक्षामध्ये मोठ्या संख्येने प्रवेश केला। त्याचबरोबर धुळगुंडे आणि माजी सदस्य सिंदगी खुर्द आणि नामदेव जायभाई सुनेगाव शेंद्री मानी सदस्य यांनी आज असंख्य कार्यकर्त्यांसोबत पक्षामध्ये प्रवेश केला। त्याबद्दल या तालुक्याचा आमदार या नात्याने मी त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो। आज मतदारसंघामध्ये महायुतीच्या वतीनं केलेल्या कामावर फिदा होऊन या तरुणाच्या लक्षात आलं की या राज्यामध्ये महायुतीचं सरकारच काम करू शकतंय आणि केलेल्या कामावर त्यांनी खुश होऊन पुन्हा भविष्यामध्ये या सरकारच्या पाठीमागे राहायचंय। सरकारने लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यासाठी घेतलेला लाईटचा प्रश्न असेल, भविष्यात वीज बिल माफ केलेलं असेल, तरुणासाठी नोकऱ्या युवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिलेले असतील, आमच्या भगिनीसाठी गॅस सिलेंडर असेल, येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या भावाला योग्य भाव द्यावा या पद्धतीने माझं सरकार लक्ष ठेवणार आहे। आताच या 5-6 महिन्यामध्ये सरकारने खूप चांगल्या घोषणा केल्या आणि अंमलबजावणी केली। त्याच्यामध्ये पोलीस पाटलाचं मानधन वाढवलंय, शिक्षकांचा प्रश्न होता तो सोडवलाय, सरपंचाला मानधन देण्याचं मान्य केलंय, अंगणवाडी ताई असेल, एकही घटक या राज्यामधला या विकासापासून दूर राहिला नाही। अनेक महामंडळ काढून ज्या ज्या जातीचे त्यांना या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे। राज्यामध्ये अजितदादाच्या नेतृत्वाखाली, शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये अल्पसंख्याक एक या महामंडळ निर्माण केलं आणि त्याच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाला शिक्षणासाठी 700 कोटीचं बजेट देऊन या विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्यांना संधी दिलेली आहे। आणि तेवढंच नाही तर या विधानसभेच्या आणि विधान परिषदेमध्ये
या समाजाला न्याय देण्यासाठी आपल्या इथं गेल्या महिन्यामध्येच नाईकवाडी साहेब आले होते। ती जागा आमच्या अल्पसंख्याक समाजाला देऊन एक कामासाठी योग्य माणूस विधान परिषदेमध्ये दिल्याबद्दल राज्यातील मुस्लिम बांधव अल्पसंख्याक समाज हा खुश होऊन दादाच्या सोबत आहे। त्याचबरोबर 3-4 ठिकाणी अजून आमच्या मुस्लिम बांधवाला अल्पसंख्याक व्यक्तीला निवडणूक लढवण्यासाठी विधानसभेमध्ये देखील त्यांना उमेदवारी दिलेल्या आहेत। कोल्हापूरमध्ये अनेक वर्षापासून असणारे आमचे हसन मुश्रीफ साहेब आहेत। मुंबईमध्ये दोघाला दिलेला आहे। बाबा सिद्दीकीच्या मुलाला उमेदवारी दिली आहे। नवाब मलिक त्यांना आणि त्यांच्या मुलीला दिली आहे। अशा प्रकारचं उपेक्षित समाजाला या विकासाच्या प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी माझ्या पक्षाने आणि महायुतीने खूप मोठी मदत केलेली आहे आणि त्याबद्दलच आमच्या कार्यकर्त्यांनी या तालुक्यात आणि शहरामध्ये हे झालेले काम भविष्यामध्ये तरुणाच्या हाताला कोण न्याय देऊ शकतंय, या त्यांना वाटतं की हीच मंडळी देऊ शकते, हाच पक्ष देऊ शकते, महायुती देऊ शकते। म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांनी निर्णय घेतला आणि राज्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये महायुतीचं सरकार आणण्यासाठी यांनी आज शिवाजी महाराजांच्या समोर जंग बांधलाय आणि तशा प्रकारचं हमी दिलेली आहे। म्हणून त्यांना स्वागत करतो आणि त्यांचा बहुमान राखण्यासाठी मी प्रयत्न करतो। धन्यवाद। शेकडो नवतरुणांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर तुमच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलेला आहे। सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याची संधी मिळाली तर तरुणांसाठी पहिलं काम कोणतं असेल? आता दुसऱ्यांदा नाही, तिसऱ्यांदा म्हणा गायकवाड साहेब, तिसऱ्यांदा होण्याची संधी तुमच्या सहित हे सगळे कार्यकर्ते माझ्या सोबत असल्यामुळं या तरुणाला या मतदारसंघामधल्या अनेक कारखानदारी आणायचे आहे, त्यांच्या हाताला काम लावायचे आहे। अहमदपूर शहरामध्ये व्यापारासाठी अनेक आपल्याला दुकानं शॉम्प्लेस काढायचे, व्यापार खुलवायचे आहे। महिलाला 1500 मिळत होते, 20 तारखेला बटन दाबले की 2100 रुपये मिळणार आहेत। तरुणाला सुशिक्षित बेकाराचा भत्ता देणार आहेत आणि अशा प्रकारचं विकासाच्या प्रक्रियेमध्ये घेऊन शहराचा आणि तालुक्याचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंतेश्वरून पाणी आणून या मतदारसंघाला हरित क्रांती करण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा। त्याच्यासाठी हा तरुणांनी निर्णय घेतलेला आहे, तो योग्य आहे एवढ्याच्या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा त्यांचं अभिनंदन करतो। आवाज बहुजनांचा।